बऱ्याच घरांमधून अगदी ठराविक भाज्या टिफिनला किंवा दुपारच्या जेवणाला केल्या जातात. अगदी न खाणाऱ्या भाज्या कधीच घरात आणल्या नाही जात. पण आपण अशा पद्धतीने जर बनवल्या तर मुलंसुद्धा खातील आणि त्या भाज्या आपल्या पोटात जायलाच हव्यात. तर कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं, लसूण, कढीपत्ता, मिरच्यांचे 2-3 मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे, एक कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून म्हणजे मोठा मोठा कापून तोसुद्धा हळद हिंग टाकून छान परतून घेतला आहे. आपण लाल भोपळ्याची भाजी बनवत आहोत. भोपळा स्वच्छ धुवून सालं काढून त्याचा बियाचा भाग काढून मोठ्या फोडी करून घेतला आहे. एक टोमॅटो आहे तो आपण कांदा मऊ झाला की त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि ओले वाटाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत. वाटाण्याचा सीझन आहे तर ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्यामध्ये थोडेसे वाटाणे वेगवेगळे मसाले टाकून आपण ह्या भाज्या बनवल्या तर लाल भोपळा, दुधी भोपळा बहुतेक मुलं खात नाहीत, टिफिनलासुद्धा नेत नाहीत. त्यामुळे आपण या भाज्या अशा बनवू शकतो. कधीतरी आपण मॅगी मसाला, किचन किंग मसाला असे मसाले वापरूनसुद्धा ह्या भाज्या वेगळ्या चवीच्या बनवू शकतो. यामध्ये मी आता फक्त 2-3 मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून टाकले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले किंवा रोजचा भाजीचा मसाला टाकूनसुद्धा ही भाजी बनवू शकता. मी अगदी खूप कमी तिखट अशी बनवलेली आहे पण चवीला खूप छान झाली होती. भोपळ्याच्या फोडी आपण 5-6 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर छान परतून घ्यायच्या. भोपळा हा भाजला ना तरच चवीला छान लागतो. त्यात पाण्याचा अंश खूप असतो त्यामुळे हाय फ्लेमवर आपण तो भाजून घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा 3-4 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे लगेच मऊ होतो. लाल भोपळा लवकर शिजतो, अगदी मऊ छान होतो. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकले, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा धने जिरे पूड मिक्स आहे ती टाकून घेतली आहे. तुम्ही थोडासा गरम मसाला वगैरे टाकू शकता. त्याच्याने सुद्धा खूप छान चव येते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. दुपारच्या जेवणाला, टिफिनला ही भाजी एकदा करून बघा. ओल्या वाटाण्याचा सीझन आहे तर वाटाणे घातल्यामुळे थोडंसं छानही लागतं आणि वाटाणे आवडतात ती लोकं ह्या अशा भाज्या खाऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या भाज्यांमध्ये ओल्या वाटाण्याचा सीझन आहे तोपर्यंत टाकून पहा, मुलं आवडीने खातील ही भाजी. ही भाजी चपाती भाकरीसोबतसुद्धा छान लागते. असाच ओला वाटाणा टाकून वेगवेगळ्या भाज्या तुम्हीसुद्धा बनवून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.